नमस्कार मित्रांनो. कधी तुम्हाला जाणवलंय का, कधी-कधी आपण एक चांगली सवय तयार करायला वर्षानुवर्ष मेहनत घेतो आणि एका छोट्या चुकीमुळे ती एका क्षणात नष्ट होते? असं का होतं? आपण सवयींचं महत्त्व ओळखतो, पण सवयींचे नियम मात्र समजून घेत नाही. जेम्स क्लिअर म्हणतो, "यू डोंट राईज टू द लेवल ऑफ युअर गोल्स, यू फॉल टू द लेवल ऑफ युअर सिस्टम्स." म्हणजेच आपण आपल्या ध्येयाइतकं मोठं होत नाही, आपण आपल्या सवयींइतकेच मजबूत असतो. मोठं यश म्हणजे मोठी ध्येय नव्हेत. मोठं यश म्हणजे रोजचे छोटे निर्णय, लहान कृती पण सातत्याने केलेल्या. आणि हेच पुस्तक ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला शिकवतं. भाग 1, पुस्तकाची कल्पना आणि लेखकाची कथा. जेम्स क्लिअरचं हे पुस्तक एका अत्यंत साध्या पण जीवन बदलवणाऱ्या विचारावर आधारित आहे. टायनी चेंजेस कॅन लीड टू रिमार्केबल रिझल्ट्स. लहान सवयी, मोठे परिणाम. ॲटॉमिक म्हणजे सूक्ष्म पण शक्तिशाली. हॅबिट्स म्हणजे आपल्या रोजच्या कृती, म्हणजेच अगदी सूक्ष्म पण सातत्याने केलेले बदल जे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलवू शकतात. जेम्स क्लिअरची प्रेरणादायी कथा. जेम्स क्लिअर स्वतः एकदा एका भयानक अपघातात गंभीर जखमी झाला होता. हायस्कूलमध्ये बेसबॉल खेळताना त्याच्या चेहऱ्याला बॅटची जोरदार मार लागली. त्याच्या नाकाचे 35 तुकडे झाले, डोळे सुजले, मेंदूला दुखापत झाली. त्याचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात कोसळलं. शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तो पूर्णपणे तुटला होता. पण त्याने एक गोष्ट समजली: मोठे बदल एका दिवसात होत नाहीत. मोठं यश अचानक मिळत नाही, ते दररोजच्या छोट्या सवयींचा परिणाम असतं. त्याने हळूहळू स्वतःला पुन्हा उभं केलं. दररोज थोडा व्यायाम, थोडं लेखन, थोडं वाचन, थोडा शिस्तबद्ध दिवस, थोडं चांगलं मन, अशा छोट्या कृतींनी त्याने स्वतःचं आयुष्य परत उभारलं. सुरुवातीला तो फक्त 10 मिनिटं चालू शकत होता, मग 15 मिनिटं, मग 30 मिनिटं. काही वर्षांनी त्याला त्याच्या कॉलेजमधील अकॅडमिक ऑल अमेरिकनचा सन्मान मिळाला आणि तिथून जन्म झाला ॲटॉमिक हॅबिट्स या विचाराचा. भाग 2, 1% सुधारण्याचा जादुई नियम. जेम्स क्लिअर म्हणतो, हॅबिट्स आर द कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ सेल्फ इम्प्रूव्हमेंट. सवयी म्हणजे स्वविकासाचं व्याज आहेत. जसं बँकेत तुम्ही पैसे ठेवले तर ते चक्रवाढ व्याजाने वाढतात, तसंच चांगल्या सवयी रोज पाळल्यास त्याचा परिणाम हळूहळू पण प्रचंड होतो. गणिताचं सामर्थ्य. विचार करा, जर तुम्ही दररोज फक्त 1% सुधारलात तर एका वर्षानंतर तुम्ही किती चांगले व्हाल? उत्तर 37.78 पट चांगले. हो, फक्त 1%. इतकं कमी पण इतकं प्रभावी. पण याचं उलट देखील खरं आहे. जर तुम्ही रोज 1% मागे गेलात तर हळूहळू तुमचं आयुष्य जवळजवळ शून्याकडे जाईल. आपण अनेकदा असा विचार करतो की आज थोडं जंक फूड खाल्लं, काय फरक पडतोय? आज व्यायाम चुकला, काही होत नाही. आज पुस्तक वाचायचं राहून गेलं, कोणती मोठी गोष्ट आहे? पण हाच विचार वर्षानुवर्ष सुरू राहिला तर परिणाम भयावह असतो. जसा एक छोटा बर्फाचा तुकडा दररोज वितळत जातो, तसंच तुमचं आरोग्य, मन आणि आत्मविश्वास कमी होत जातो. पण जसं रोज थोडं सुधारलं, रोज थोडं शिकले, रोज थोडं वाचलं, तर ती छोटी सुधारणा एक दिवस पर्वतासारखी मजबूत बनते. द व्हॅली ऑफ डिसअपॉइंटमेंट म्हणजे निराशेची दरी. जेम्स क्लिअर सांगतो, बहुतेक लोक सवयी सोडून देतात कारण त्यांना तात्काळ परिणाम दिसत नाहीत. तुम्ही 1 महिना व्यायाम केला, वजन कमी झालं नाही. तुम्ही 2 महिने वाचलं, काही खास बदल दिसत नाही. तुम्ही 3 महिने मेडिटेशन केलं, मन अजूनही अस्वस्थ वाटतंय आणि तुम्ही हार मानता. पण जेम्स क्लिअर म्हणतो, हा डिसअपॉइंटमेंटचा फेज आहे. सुरुवातीच्या काही महिन्यात मेहनत दिसत नाही, पण आतून बदल होत असतो. कल्पना करा, बर्फाचा घन 25 अंश तापमानावर आहे. तापमान 26 अंश, 27 अंश, 28 अंश, 29 अंश, 30 अंश, 31 अंश, 32 अंश वाढत आहे, पण बर्फ तसाच आहे, काहीच होत नाहीये. पण 32 अंश तापमानावर अचानक बर्फ वितळायला सुरुवात होते. तसंच सवयींचं आहे. महिन्यानुमहिने मेहनत, काहीच दिसत नाही, पण एका बिंदूनंतर ब्रेक थ्रू आणि मग परिणाम एक्सपोनेन्शियल होतात. भाग 3, सवयींचे 4 टप्पे. द हॅबिट लूप. जेम्स क्लिअर सवयींचं विज्ञान 4 टप्प्यांमध्ये समजावतो. 1. क्यू म्हणजे संकेत. 2. क्रेविंग म्हणजे आकर्षण. 3. रिस्पॉन्स म्हणजे कृती. 4. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. 1. क्यू संकेत. प्रत्येक सवयीचा आरंभ एखाद्या संकेताने होतो. एखादी वेळ, जागा, व्यक्ती, भावना जी तुम्हाला काहीतरी करण्यास प्रवृत्त करते. उदाहरणे: तुमचा फोन बज होतो, तुम्ही झोपायच्या आधी बेडवर जाता, घड्याळात 12 वाजतात, तुम्ही स्ट्रेस्ड वाटता. 2. क्रेविंग म्हणजे आकर्षण. संकेत दिसल्यावर मनात आकर्षण निर्माण होतं. त्या कृतीतून आनंद, समाधान किंवा आराम मिळेल असं वाटतं.
उदाहरण, थोडं फोन स्क्रोल केलं की रिलॅक्स वाटेल. हे आकर्षणच सवयींचं इंधन आहे. 3. रिस्पॉन्स म्हणजे कृती. ही ती प्रत्यक्ष कृती जी आपण पुन्हा पुन्हा करतो, कधी विचारपूर्वक, कधी ऑटोमॅटिक. 4. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. आणि शेवटी थोडं समाधान, थोडा आनंद किंवा थोडा आराम मिळतो. मेंदू शिकतो की हे पुन्हा करायचंय आणि सवय तयार होते. संपूर्ण लूप. क्यू टू क्रेविंग टू रिस्पॉन्स टू रिवॉर्ड टू क्यू. अशा प्रकारे सवयींची ही साखळी प्रक्रिया आपल्या आयुष्याचा पाया घालते. भाग 4. चांगल्या सवयी लावण्याचे 4 नियम. जेम्स क्लिअर सांगतो, चांगल्या सवयी लावायच्या असतील तर 4 लॉज ऑफ बिहेवियर चेंज वापरा. लॉ 1. मेक इट ऑब्वियस. ते स्पष्ट किंवा दिसणारे करा. स्ट्रॅटेजी 1. इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन. अस्पष्ट नाही, अगदी स्पष्ट योजना तयार करा. चुकीचं, मी अधिक व्यायाम करेन. बरोबर, मी सोमवार, बुधवार, शुक्रवार सकाळी 7 वाजता माझ्या खोलीत 30 मिनिटं वर्कआउट करेन. फॉर्म्युला, मी कधी, कुठे, काय करेन. स्ट्रॅटेजी 2. हॅबिट स्टॅकिंग. नवीन सवय सध्याच्या सवयीशी जोडा. फॉर्म्युला, सध्याची सवयनंतर मी नवीन सवय करेन. उदाहरणे, कॉफी बनवल्यानंतर मी 10 पानं वाचेन. दात घासल्यानंतर मी 5 मिनिटं स्ट्रेचिंग करेन. स्ट्रॅटेजी 3. एन्व्हायरमेंट डिझाईन. तुमचं वातावरण तुमची सवय तयार करतं. जेम्स क्लिअर म्हणतो, एन्व्हायरमेंट इज द इनविजिबल हँड दॅट शेप्स बिहेवियर. उदाहरणे, वाचनाची सवय हवी तर पुस्तक उशाजवळ ठेवा. फिटनेस हवी तर वर्कआउट क्लोज रात्री बाहेर काढून ठेवा. पाणी जास्त प्यायचं तर घरभर पाण्याच्या बाटल्या ठेवा. गिटार शिकायचंय तर ते क्लॉझेटमध्ये लपवू नका. लॉ 2. मेक इट अट्रॅक्टिव्ह. ते आकर्षक करा. स्ट्रॅटेजी 1. टेम्पटेशन बंडलिंग. तुम्हाला करायला आवडणारं आणि करावं लागणारं एकत्र करा. उदाहरणे, नेटफ्लिक्स पाहताना ट्रेडमिलवर धावणं. आवडतं पॉडकास्ट ऐकताना घर स्वच्छ करणं. स्ट्रॅटेजी 2. जॉईन द राईट ट्राईब. ज्या ग्रुपमध्ये तुमची इच्छित सवय सामान्य आहे त्यात सामील व्हा. फिटनेस हवी तर जिम किंवा फिटनेस ग्रुप जॉईन करा. वाचनाची सवय तर बुक क्लब जॉईन करा. स्ट्रॅटेजी 3. रिफ्रेम युअर माइंडसेट. सवयीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. बिफोर, मला व्यायाम करावा लागतो. आफ्टर, मला शक्तिशाली शरीर बनवता येतं. लॉ 3. मेक इट इझी. ते सोपं करा. स्ट्रॅटेजी 1. द 2 मिनिट रूल. कोणतीही नवीन सवय सुरू करताना ती 2 मिनिटात पूर्ण होणारी बनवा. उदाहरणे, दररोज तास वाचायचं तर दररोज 1 पान वाचायचं. मॅरेथॉन धावायची तर धावण्याची शूज घालायचे. योगा करायचंय तर मॅट बाहेर काढायची. का महत्त्वाचं? सुरुवात करणं हेच सर्वात कठीण असतं, पण एकदा सुरुवात केली की मोमेंटम येतो. स्ट्रॅटेजी 2. रिड्यूस फ्रिक्शन. चांगल्या सवयींसाठी अडथळे कमी करा. उदाहरणे, जिम तुमच्या घराच्या वाटेवरचा निवडा. रविवारी आठवडाभराचं मील प्रेप करा. गिटार लिव्हिंग रूममध्ये स्टँडवर ठेवा. लॉ 4. मेक इट सॅटिस्फाईंग. जेम्स क्लिअर म्हणतो, व्हॉट इज इमिजिएटली रिवॉर्डेड इज रिपीटेड, व्हॉट इज इमिजिएटली पनिश्ड इज अवॉइडेड. स्ट्रॅटेजी 1. हॅबिट ट्रॅकर. कॅलेंडरवर प्रत्येक यशस्वी दिवसावर असे टिक करा. व्हिज्युअल प्रोग्रेस मोटिवेटिंग असतं. जेम्स क्लिअर म्हणतो, डोंट ब्रेक द चेन. स्ट्रॅटेजी 2. नेवर मिस ट्वाईस. एक दिवस चुकला तर चालेल, पण 2दा मिस करू नका. एकदा मिस म्हणजे अपघात, 2दा मिस म्हणजे नवीन म्हणजे वाईट सवयीची सुरुवात. स्ट्रॅटेजी 3. अकाउंटेबिलिटी पार्टनर. कोणाला तरी सांगा तुमची सवय. सोशल प्रेशर मोटिवेटिंग असतं. उदाहरण, जर मी वर्कआउट मिस केला तर तुला 500 रुपये देईन. भाग 5. वाईट सवयी मोडण्याचे 4 नियम. चांगल्या सवयींचे 4 नियम उलट करा. लॉ 1. मेक इट इनव्हिजिबल. ती अदृश्य करा. वाईट सवयींचे क्यूज वातावरणातून काढून टाका. उदाहरणे, फोन ॲडिक्शन. फोन दुसऱ्या खोलीत ठेवा. जंक फूड ॲडिक्शन, घरात जंक फूड आणूच नका. सोशल मीडिया तर ॲप्स डिलीट करा. जेम्स क्लिअर म्हणतात, सेल्फ कंट्रोल ही शॉर्ट टर्म स्ट्रॅटेजी आहे. एन्व्हायरमेंट डिझाईन ही लाँग टर्म. लॉ 2. मेक इट अनअट्रॅक्टिव्ह. ती अनाकर्षक करा. वाईट सवयीचे नकारात्मक परिणाम हायलाईट करा. बिफोर असं होतं की स्मोकिंगमुळे रिलॅक्स वाटतं. आफ्टर असं बदल होऊन गेला. स्मोकिंग माझी आयुष्यभराची फिटनेस नष्ट करते. लॉ 3. मेक इट डिफिकल्ट. ती कठीण करा. वाईट सवयींसाठी फ्रिक्शन वाढवा. उदाहरणं, सोशल मीडिया पासवर्ड बदला, दुसऱ्याला सांगा. क्रेडिट कार्ड माहिती वेबसाईट्सवरून डिलीट करा. टीव्ही प्लग प्रत्येक वेळी काढा. लॉ 4. मेक इट अनसॅटिस्फाईंग. ती असमाधानकारक करा. वाईट सवयीला तात्काळ शिक्षा जोडा. अकाउंटेबिलिटी पार्टनर्स प्लस हॅबिट कॉन्ट्रॅक्ट. जर मी वर्कआउट मिस केला तर मी 500 रुपये चॅरिटीला डोनेट करेन. भाग 6.
आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स, ओळख आधारित सवयी. जेम्स क्लिअर म्हणतो, बहुतेक लोक चुकीच्या पद्धतीने सवयी बदलायचा प्रयत्न करतात. 3 स्तर आहेत. लेवल 1 आउटकम चेंज, मला वजन कमी करायचं आहे. लेवल 2 प्रोसेस चेंज, मी जिम जाईन. लेवल 3 आयडेंटिटी चेंज, मी एक फिटनेस एन्थुझियास्ट आहे. खरं बदल लेवल 3 पासून सुरू होतं. आयडेंटिटी कसं बदलायचं? जेम्स क्लिअर सांगतो, एव्हरी ॲक्शन यू टेक इज अ वोट फॉर द टाईप ऑफ पर्सन यू विश टू बिकम. प्रत्येक छोटी कृती तुमच्या नवीन आयडेंटिटीला एक वोट देते. उदाहरणं, एक वर्कआउट केला म्हणजे मी खेळाडू आहे, या आयडेंटिटीला वोट दिलं. एक पान वाचलं म्हणजे मी वाचक आहे, या आयडेंटिटीला वोट दिलं. निरोगी जेवण केलं म्हणजे मी निरोगी व्यक्ती आहे, हे आयडेंटिटीला व्होट दिलं. चुकीचा अप्रोच, मला धूम्रपान सोडायचं आहे म्हणजे तुम्ही अजूनही स्वतःला स्मोकर मानता. बरोबर अप्रोच, मी धूम्रपान करणारा माणूस नाही. आयडेंटिटी बदलते. जेव्हा आयडेंटिटी बदलते तेव्हा सवयी ॲटोमॅटिकली बदलतात. भाग 7 कंपाऊंड इफेक्ट आणि सातत्य. जेम्स क्लिअर म्हणतो, यू शुड बी फार मोर कन्सर्न्ड विथ युअर करंट ट्रॅजेक्टरी दॅन विथ युअर करंट रिझल्ट्स. मोठे बदल दिसायला वेळ लागतो. जेम्स क्लिअर बांबूच्या झाडाचं उदाहरण देतो. बांबूचं झाड 5 वर्ष बातीखाली वाढतं, कोणालाही काही दिसत नाही, पण त्या 5 वर्षात मुळं खोल आणि मजबूत होत असतात. 6व्या वर्षी काही आठवड्यात 90 फूट उंच वाढतं. तसंच सवयींचं असतं. तुम्हाला पहिल्या काही महिन्यात काहीच बदल दिसत नाही, पण आतून तुम्ही वाढत असता आणि एक दिवस तो बदल विस्फोटासारखा समोर येतो. लोक म्हणतात, तू अचानक यशस्वी झालास, पण तुम्हाला माहीत असतं ते यश अचानक नाही, ते दररोजच्या सवयींचं फळ आहे. भाग 8 सिस्टीम्स वर्सेस गोल्स. जेम्स क्लिअर स्पष्ट सांगतो, यू डोंट नीड मोटिवेशन, यू नीड क्लॅरिटी. प्रेरणा येते आणि जाते, सिस्टीम राहते. गोल डेज थिंकिंग, मला 10 किलो वजन कमी करायचं आहे. गोल पूर्ण झालं की मोटिवेशन संपतं. गोल पूर्ण न झाल्यास फेलियर वाटतं. सिस्टम बेस्ड थिंकिंग, मी एक निरोगी जीवनशैली जगतो. ही लाईफस्टाईल आयुष्यभर चालू राहते. परिणाम नॅचरली येतात. जेम्स क्लिअर म्हणतो, फॉल इन लव्ह विथ द प्रोसेस रादर दॅन द प्रॉडक्ट. एक लेखक दररोज लिहितो, तो प्रेरणेने नाही, सवयीने लिहितो. एक खेळाडू दररोज सराव करतो, तो जोशाने नाही, शिस्तीने करतो. म्हणून प्रेरणा मागू नका, प्रणाली तयार करा, वातावरण तयार करा जे तुम्हाला पुढे नेईल. भाग 9 वातावरण आणि लोक. जेम्स क्लिअर सांगतो, एन्व्हायरमेंट इज द इनव्हिजिबल हँड दॅट शेप्स बिहेवियर. तुमचं वातावरण तुमचं वर्तन ठरवतं. जर तुमच्या सभोवतालचे लोक प्रेरित असतील तर तुम्हीही प्रेरित राहाल. जर ते आळशी असतील तर तुम्हीही तसेच व्हाल. म्हणून तुमच्या सवयींसाठी योग्य वातावरण तयार करा. फिटनेस हवं आहे, फिटनेस आवडणाऱ्या लोकांमध्ये राहा. ज्ञान हवं आहे, वाचन करणाऱ्यांमध्ये राहा. तुम्ही ज्यांच्यासोबत राहता त्यांचं सरासरीच तुमचं आयुष्य बनतं. भाग 10 छोट्या सुरुवातीचं सामर्थ्य. अनेक लोक म्हणतात, मी मोठं काहीतरी सुरू करणार आहे, पण ती मोठी सुरुवात कधीच होत नाही. जेम्स क्लिअर सांगतो, स्टार्ट स्मॉल, स्टे कन्सिस्टंट. तुम्हाला वाचनाची सवय लावायची असेल तर फक्त 2 पानं वाचा. लेखन करायचं असेल तर फक्त 5 ओळी लिहा. महत्त्वाचं आहे सुरुवात करणं. जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुमचा मेंदू ती कृती नैसर्गिक मानाला लागतो आणि मग ती सवय बनते. भाग 11 कॉमन मिस्टेक्स, सामान्य चुका. मिस्टेक 1 खूप लवकर खूप काही करणं. सोल्युशन 2 मिनिट रूल. मिस्टेक 2 रिझल्ट्सची अपेक्षा खूप लवकर. सोल्युशन व्हॅल्यू ऑफ डिसअपॉइंटमेंट समजून घ्या, धीर ठेवा. मिस्टेक 3 एकदा मिस झालं की पूर्णपणे सोडून देणं. सोल्युशन नेवर मिस ट्वाइस. मिस्टेक 4 एन्व्हायरमेंट इग्नोर करणं. सोल्युशन एन्व्हायरमेंट डिझाईन करा. मिस्टेक 5 आयडेंटिटी चेंज इग्नोर करणं. सोल्युशन मी एक डॅश डॅश व्यक्ती आहे असं म्हणा. मिस्टेक 6 एकाच वेळी खूप सवय बदलणं. सोल्युशन एका वेळी एक सवय. समारोप, अंतिम संदेश. तर मित्रांनो, ॲटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर हे फक्त एक पुस्तक नाही आहे, हे तुमच्या आयुष्याची ब्ल्यूप्रिंट आहे. आज तुम्ही जे आहात ते तुमच्या भूतकाळातील सवयींचा परिणाम आहे.
उद्या तुम्ही काय असाल ते तुमच्या आजच्या सवयींवर अवलंबून आहे. मुख्य टेकअवेज: 1% दररोज बरोबर 37.78 पट यश म्हणजे छोट्या सुधारणांची कंपाऊंड पॉवर. व्हॅल्यू ऑफ डिसअपॉइंटमेंट पार करा. रिझल्ट्स येण्यास वेळ लागतो. 4 टप्पे: क्यू, क्रेविंग, रिस्पॉन्स, रिवॉर्ड. चांगल्या सवयी: मेक इट ऑब्वियस, अट्रॅक्टिव्ह, इझी, सॅटिस्फाईंग. वाईट सवयी: मेक इट इनव्हिजिबल, अनअट्रॅक्टिव्ह, डिफिकल्ट आणि अनसॅटिस्फाईंग. आयडेंटिटी बदला, आउटकम्स नाही, आयडेंटिटी बदला. सिस्टम्स ग्रेटर दॅन गोल. प्रक्रियेवर प्रेम करा. एन्व्हायरमेंट मॅटर्स. वातावरण वर्तन ठरवतं. 2 मिनिट रूल. छोटी सुरुवात करा. नेव्हर मिस ट्वाइस. सातत्य मोर दॅन परफेक्शन. जेम्स क्लिअरचं शेवटचं वाक्य: सक्सेस इज नॉट अ गोल, इट्स अ सिस्टीम. यश म्हणजे काही प्रचंड प्रोडक्टिव्ह दिवस नाही. यश म्हणजे दररोज थोडं चांगलं करणं, वर्षानुवर्ष. तर मित्रांनो, आजपासून सुरुवात करा. एक सवय निवडा. 2 मिनिट रूल अप्लाय करा. एन्व्हायरमेंट डिझाईन करा. आयडेंटिटी बदला. ट्रॅक करा. नेव्हर मिस ट्वाइस. आणि ट्रस्ट द प्रोसेस. आणि लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या सवयी आहात. तुमच्या रोजच्या छोट्या कृती म्हणजे तुमच्या भविष्याचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. कारण छोट्या सवयींनीच मोठं आयुष्य घडतं. आशा आहे की या समरीने तुम्हाला प्रेरणा दिली असेल. जर शक्य असेल तर मूळ पुस्तक नक्की वाचा. आणि सर्वात महत्त्वाचं, नॉलेज इम्प्लिमेंटेशन शिवाय निरुपयोगी आहे. हे ऐकून संपवू नका. आत्ताच एक छोटी सवय सुरू करा. फक्त 2 मिनिटांची. फक्त एक. कारण तीच छोटी सवय तुमचं आयुष्य बदलेल. शेवटचा विचार. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा, बदल एका दिवसात होत नाही, तो प्रत्येक दिवसात होतो. तुमच्या सवयी म्हणजे तुमचं भविष्य आहेत. तुमच्या रोजच्या कृती म्हणजे तुमच्या आयुष्याचा आरसा आहेत. आजपासून सुरुवात करा. फक्त एक चांगल्या सवयीने. ती रोज जपा. ती तुमचा भाग बनवा. कारण लहान सवयीचं नाव आहे ॲटॉमिक हॅबिट्स. जेम्स क्लिअर म्हणतो, सक्सेस इज नॉट अ गोल, इट्स अ सिस्टम. आणि याच प्रणालीवर तुमचं संपूर्ण आयुष्य उभं असतं. मोठं स्वप्न बाळगा, पण त्यासाठी रोज छोटं पाऊल उचला. लहान सवयीनीच मोठं आयुष्य घडतं. जर हा मराठी ऑडिओबुक समरी तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण पुढच्या भागात आपण आणखी एक असं पुस्तक उलगडणार आहोत जे तुमचं विचारविश्व बदलून टाकेल. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य तुमच्या सवयी लिहितात. तुमच्या रोजच्या छोट्या कृती म्हणजे तुमच्या आयुष्याचा आरसा आहेत. आजपासून सुरुवात करा. फक्त एक चांगल्या सवयीने. ती रोज जपा. ती तुमचा भाग बनवा. कारण लहान सवयीचं नाव आहे ॲटॉमिक हॅबिट्स.